अनुभव तर खूप मोठा होता, कारण आम्ही त्यांना फक्त टीव्हीतच बघितलेलं होतं. आज प्रत्यक्ष पाहिलं. मुंबईचा अनुभव खूप छान आहे. जे गावाकडे नाही आहे ते मुंबईमध्ये आहे, जे मुंबईमध्ये आहे ते गावाकडे नाही आहे. समुद्र आमच्या गावाकडे नाही, तो आम्ही पाहिला, तो अनुभवला. मग नंतर जे आमचे मुद्दे होते आम्ही त्यांच्यासमोर मांडले. ज्या शेतकरी आत्महत्याग्रस्त विधवा एकल महिला आहे की ज्यांना आनंद देता येईल का, ज्यांना फिरवता येईल का, ज्यांना चांगल्या हॉटेलमध्ये नेऊन काही खाऊ घालता येईल का, असं करून आम्ही लोक आलेलो आहे. मुंबईत दररोज अनेक पर्यटक मुंबई पाहण्यासाठी येत असतात, पण आज मुंबईमध्ये जे पाहुणे आलेले आहेत ते विशेष आहेत, कारण त्यांनी आज पहिल्यांदाच मुंबई बघितलेली आहे. महाराष्ट्रातल्या विदर्भातल्या वर्धा, यवतमाळ आणि अमरावती या जिल्ह्यामध्ये ज्या शेतकऱ्यांची आत्महत्या ज्या शेतकऱ्यांनी केलेली होती किंवा जे आत्महत्याग्रस्त शेतकरी आहेत, पतीच्या जाण्यानंतर या सगळ्या शेतकरी महिलांनी घराची जबाबदारी अगदी समर्थपणे पार पाडलेली आहे. अशा ह्या सगळ्या कणखर महिला आज मुंबई पाहण्यासाठी मुंबईत आपल्या पाहुणे म्हणून आलेले आहेत. त्यांनी आज मुंबई पाहिलेली आहे. आपण त्यांच्याचकडनं जाणून घेऊया. ताई, काय सांगाल? तुम्ही मुंबई पाहिलेली आहेत, कोणत्या भागातून तुम्ही आलेल्या आहात? आम्ही यवतमाळ जिल्ह्यामधून. मी प्रज्ञा पडोळे बोलत आहे. यवतमाळ आलेली आहे. तुम्ही आता मुंबई पाहिली, काय वाटतंय? तुम्ही समुद्रातने सुद्धा अलिबागला गेलेला होतात. समुद्रातून एवढा मोठा समुद्र तुम्ही मुंबईच पहिल्यांदा पाहिली, समुद्र पाहिलात, काय भावना होत्या? कशा पद्धतीनं तुम्ही हा सगळा आनंद साजरा केला? आम्ही आनंद म्हणजे आम्हाला हा आनंद जे घडला ह्या महेश सरांमुळे घडला आणि त्यांच्यामुळेच एवढं पाहायला मिळालं. आणि यांनाच आम्हाला म्हणजे असे आमचे हे नावं नोंदवून मनाचं इथपर्यंत पोहोचवलं. आणि आम्हाला हा जो आनंद आहे तर हा सरांमुळे मिळाला आहे. तर आणि मुंबई जे अशी आहे मनाची पहिली वेळा आहे पाहण्याची, पण असं वाटते का खूप सारं पाहण्याजोगतं आहे मनाचं इथं. काय काय तुम्ही पाहिलं मुंबईत? आम्ही अलिबागला गेलो, सिद्धिविनायकचं सुद्धा दर्शन झालं. आणि आणि तुम्ही अलिबागला गेलात, बोटीने प्रवास केलात, सिद्धिविनायक गणपतीचं दर्शन घेतलात. कसं वाटलं तुम्हाला मुंबई फिरून? 2-3 दिवस तुम्ही मुंबईमध्ये राहिलात, काय वाटलं मुंबईबद्दल? छान वाटलं आणि खूप आनंद वाटला. म्हणजे आम्ही म्हणजे कसं अजून घराच्या बाहेरही पडलो नव्हतं आणि आम्हाला म्हणजे असं कोणीच आणत नव्हतं. आता हे जे काही घडलं हे सगळं सरांमुळे घडलं आणि त्याचीच आम्हाला हे आहे मनाची, आणि त्यांनीच आम्हाला दाखवलेलं आहे. ताई, तुम्ही काय सांगाल? मुंबई तुम्ही आज पहिल्यांदा बघितलेली आहे, तर काय वाटतं? मुंबई कशी वाटली तुम्हाला? मुंबई अगदी पाहण्याजोगती आहे, कारण आम्ही आजपर्यंत खेड्यातल्या महिला आजपर्यंत असं काहीच पाहिलं नाही. आता मुंबई ठिकाणी आले होतं, भरपूर समुद्र पाहायला भेटला. अलिबागमध्ये पिक्चर 3.5 हा पिक्चरसुद्धा आम्हाला पाहायला भेटला. आम्ही प्रत्यक्ष हिरो फक्त आम्ही टी व्हीवरच पाहत होतो, तर आम्हाला प्रत्यक्ष त्यांच्यासोबत भेट झाली, बोलणं झालं, हे आम्हाला खूप महत्त्वाचे. खरं तर मुंबई अनेक जण पाहतात, मुंबईमध्ये अनेक जण पहिल्यांदा फिरण्यासाठी येत असतात. मात्र ह्या ज्या सगळ्या महिला भगिनी आपल्या आलेल्या आहेत त्या खरं तर मुंबईतला पहिल्यांदाच अनुभवत आहेत, मुंबईला पहिल्यांदा पाहत आहेत. मात्र त्यांना हा जो अनुभव मिळालेला आहे तो रसिकाश्रय या संस्थेकडनं, आणि या संस्थेचे अध्यक्ष पवार सर माझ्यासोबत आहेत. सर, आज ह्या महिला आलेल्या आहेत, त्या त्यांनी मुंबई पाहिलेली आहे. आपण म्हणतो की महाराष्ट्र नेहमीच विकासाच्या मार्गावर असतो, प्रगतीपथावर असतो. मात्र या महिलांचं म्हणणं मुंबई एकीकडे त्यांच्या बोलण्यातून मुंबई पहिल्यांदा पाहतात, त्याचा आनंद आहेच. मात्र काही गोष्टींचं शल्यसुद्धा त्यांच्या मनात आहे, किंवा काही गोष्टी आणखीन चांगल्या पद्धतीने महाराष्ट्राच्या इतर भागातही पोहोचवता आल्या असत्या शासनाला, सरकारला. काय सांगाल? तुमचा या मागचा उद्देश काय होता? कशा पद्धतीनं तुम्ही ही जी संपूर्ण सहल आहे ती आयोजित केलेली आहे? जीवाची मुंबई ही 2024मध्ये सुरू झाली आणि आता ही 3री वारी आहे आमची. पहिल्यांदा जेव्हा आम्ही आलो 2024मध्ये, तेव्हा ज्येष्ठ नागरिक ज्यांची वय 70-75 आहे आणि ज्याने आयुष्यात कधी ट्रेनसुद्धा पाहिली नव्हती, समुद्र तर बघण्याचं दूरच, अशा लोकांना आम्ही घेऊन आलो होतो. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबासोबत बसून चहा पाणी घेतला, त्यांनी आपला व्यथा मांडला, खूप एन्जॉय केला. आणि त्यावेळेस असं वाटलं आमच्या टीमला, जीवाच्या मुंबईला, की आपण हा उपक्रम
कंटिन्यू सुरू ठेवला पाहिजे. आणि त्याच्यामुळे सेकंड जे 2025मध्ये जीवाची मुंबई केली त्याच्यामध्ये ज्या घरेलू महिला कामगार होत्या धुनी भांडी करणाऱ्या, या महिलांना विमानाने आम्ही मुंबईला घेऊन आलो. म्हणजे जमिनीवरच उभं असलेलं विमान त्यांनी कधी पाहिलं नव्हतं, त्याच्यात बसण्याचं तर दूरच राहिलं. तर अशा महिलांना आम्ही बसवलं, मुंबईत घेऊन आलो. ताज हॉटेलमध्ये चहापाणी झालं, समुद्र फिरवला, मुख्यमंत्री फडणवीस साहेबासोबत चहापाणी झालं, चर्चा झाली. खूप एन्जॉय आम्ही लोकांनी त्यावेळेस केला. त्याच्यानंतर यावेळेची जी कन्सेप्ट होती आमची, ही यवतमाळ जिल्हा हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा आहे, जो भारतामध्ये खूप प्रसिद्ध आहे. मोठ्या प्रमाणात आत्महत्या आहे. पण ज्यावेळेस कर्ता पुरुष घरातून निघून जातो ना, त्यावेळेस जी छोटी छोटी मुलं असतात आणि त्या बाईची जी हेळसांड होते, म्हणजे सासरची लोक तिला रिस्पॉन्स देत नाही, समाजही वेगळ्या नजरेनं बघतो, असा तिचा संघर्ष सतत सुरू असतो. आणि या 10-15 वर्षाच्या कार्यकाळामध्ये मुलांना मोठं करता करता, त्यांच्या गरजा पूर्ण करता करता तिने स्वतःचा आनंद ती विसरून गेलेली आहे. स्वतःवरती 4 पैसेही कधी तिने सुखावरती आपल्या खर्च केलेला नाही. मग आम्हाला वाटलं आमच्या टीमला, जीवाच्या मुंबईला, की आपण यावेळेस अशा महिलांना घेऊन जाऊ ज्या शेतकरी आत्महत्याग्रस्त विधवा एकल महिला आहे, की ज्यांना आनंद देता येईल का, ज्यांना फिरवता येईल का, ज्यांना चांगल्या हॉटेलमध्ये नेऊन काही खाऊ घालता येईल का. असं करून आम्ही लोक आलेलो आहे. समुद्र दाखवला, अलिबाग दाखवला, M2M फेरीने आम्ही त्यांना मजा मस्ती करत अलिबाग गेलो. तिथून आल्यानंतर श्रीकांत भारतीय जे आमदार आहे त्यांनी साडी चोळी केली त्यांचीवाली आणि त्यांना छान जेवू घाऊ घातलं. त्याच्यानंतर मकरंजी अनासपुरे भेटले, त्यांच्यासोबत चित्रपट बघितला, त्यांच्यासाठी थिएटर बुक केलं. त्याच्यानंतर हाजी अलीला गेलो आम्ही, गेटवे बघितलं, ताज हॉटेल, हे सगळं बघितल्यानंतर आता आम्ही राजसाहेब ठाकरेंना भेटायला आलो. त्यांनी सगळ्यांची विचारपूस केली, गोडधोड खाऊ घातलं, बहिणींना पैशा स्वरूपात काही गिफ्ट दिलं, त्यांना एक भेट दिली. आणि हा जो आज आनंद मी या सगळ्यांच्या चेहऱ्यावर बघतो, मला वाटते की या जीवाच्या मुंबईचा जो आमचा कन्सेप्ट होता तो सफल झाला. आमची एक मोठी टीम आहे जी आम्ही काम करतो आणि ही जीवाची मुंबई दरवर्षी सुरू राहील, ही कुठे थांबणार नाही. सर, तुम्ही म्हणालात की जीवाची मुंबई ही सुरू राहील आणि समाजातल्या वेगवेगळ्या घटकांना तुम्ही यामध्ये जोडण्याचा प्रयत्न करता, की जे कधी आपल्या स्वतःच्या गावातून, तालुक्यातून किंवा जिल्ह्यातूनही बाहेर पडलेले नसतात, त्यांना थेट तुम्ही मुंबई दर्शन घडवता. कुठेतरी सर या सगळ्या महिलांशी बोलल्यानंतर असंही जाणवलं की गावाकडचे जे मुद्दे आहेत, गावाकडच्या ज्या समस्या आहेत त्या निश्चितपणे वेगळ्या आहेत आणि मुंबईचं जे जीवनमान आहे, जी पूर्ण जीवनशैली आहे ती कुठेतरी वेगळी आहे. तर अशा ज्या महिला आहेत ज्यांना मूळ प्रवाहात यायचं असतं, त्यांना आणायचं असतं, तर त्यांचंही असंच म्हणणं होतं की शासनाकडनं जी आम्हाला मदत येते त्यामध्ये कुठेतरी भर असावी किंवा समाजाचा आम्ही एक भाग आहोत या स्वरूपात कुठेतरी शासनानं मदत करावी. कारण ज्या संस्था आहेत त्या तर काम करतच असतात समाजातल्या वेगवेगळ्या घटकांसाठी, पण शासनाकडनं नेमकं काय अपेक्षित आहे? एक तर निराधार मिळतो 1,500 रुपये या सगळ्या महिलांना, त्याच्यात वाढ करता येईल का हे सरकारने एक विचार केला पाहिजे. कारण की आता महागाईचा जमाना आहे, प्रत्येक गोष्ट महाग होत चाललेली आहे आणि अल्पशी मदतही पुरेशी होत नाही आहे. त्याच्यामुळे तो एक मुद्दा होता. दुसरा मुद्दा असा आहे की जरी प्रश्न खूप असले तरी यांनी कुणाला मागून आपलं मुलांना उभं केलेलं नाही आहे, मोठं केलेलं नाही आहे, त्यांचं करिअर नाही करत. त्या स्वतःच एवढ्या चिकाटीने, जिद्दीने उभ्या झालेल्या आहे की डोक्यावरचं छत्र हरवल्यानंतर, घरचा करता पुरुष गेल्यानंतर ती स्वतः त्या घरची पुरुष झाली आणि करती महिला झाली आणि ती संघर्ष करते, सगळं काम करत आहे. त्याच्यामुळे कुणी काय द्यावं ही काही तिची फार रास्त अपेक्षा नाही आहे. पण जर असं असेल आणि सरकार मायबाप असेल तर सरकार मायबापांनी निश्चितच त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, यात काही दुमत नाही आहे. खरं तर समाजात असे अनेक घटक आहेत की ज्यांना मूळ प्रवाहात येण्यासाठी अनेक संस्था किंवा शासनाच्या जोडीनं
ह्या संस्था काम करत असतात. मात्र ही जी संस्था आहे ती या अशाच समाजातल्या विविध घटकांना एकत्रितपणे घेऊन त्यांच्यासाठी काही आपण वेगळं करू शकतो का, किंवा ज्या व्यक्तींनी आता माझ्यासोबत ज्या महिला आहेत ज्यांच्याशी आपण संवाद साधला, ज्यांनी कधीच आयुष्यात मुंबई पाहिलेली नव्हती, पहिल्यांदा त्या मुंबईमध्ये आल्या, पहिल्यांदा त्यांनी समुद्र पाहिला आणि एवढी मोठी मुंबईतली काय म्हणू शकतो आपण की मुंबईतला जो काही वावर आहे तो त्यांनी अनुभवला. मुंबई आपण म्हणतो की सतत कार्यरत असते, तर ती नेमकी कशी कार्यरत असते हे यांनी बघितलं.